सगळ्यांना मनापासून नमस्कार आणि आजच्या सेशनमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपल्याला आपल्याच माधव काकांकडून श्री डॉक्टर माधव काका देशपांडे यांच्याकडून श्रीकृष्णावर त्यांनी रचलेल्या 3000 श्लोकांपैकी काही निवडक श्लोक आपण अर्थासह समजून घेणार आहोत आणि त्याचा आनंद घेणार आहोत. तर आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपण थोड्या वेळ शांत ध्यानामध्ये बसूयात. तर मागच्याच आठवड्यामध्ये शेखरदादा मायानील यांनी आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं महत्त्व सांगितलं आणि विष्णू सहस्त्रनाम म्हटल्याने कसा आपल्याला संपूर्ण फायदा होतो ते तर त्यांनी विश्लेषण केलं. आणि त्याच विष्णूंच्या अवतारांपैकी जो पूर्णावतार आहे श्रीकृष्ण अवतार, तर त्या कृष्णाबद्दल आणखीन समजून घेण्यासाठी आजचा सेशन आपल्याला सगळ्यांना खूप उपयोगी पडणार आहे. तर त्याच श्रीकृष्णाचा एक श्लोक जो आपल्या सगळ्यांचा परिचित आहे, शांताकारं भुजगशयनं, तो आपण म्हणूयात. त्याच्या आधी आपण सगळ्यांनी शांत बसूयात. जिथे पाठीचा कणा ताठ आहे पण स्टिफ नाहीये. हलके डोळे बंद करूयात. आपल्या सगळ्यांचं शरीर आहे, त्या शरीरामध्ये संवेदना जाणवत असतात. आपल्या सेन्सेसमधून आपण बाहेरची माहिती गोळा करत असतो. काय गंध आहे, काय आवाज येतोय, काय स्पर्श होतोय, काय चव येतेय, काय रूप दिसतंय, हे आपण आपल्या पंचेंद्रियातून, ज्ञानेंद्रियातून घेत असतो माहिती अखंड. या शरीरामध्ये अनेक प्रकारच्या संवेदना जाणवत असतात. काही संवेदना अनुकूल असतात, त्या आपल्याला सुखदायक असतात. काही संवेदना आपल्याला प्रतिकूल असतात, त्या आपल्याला दुःखदायक असतात. तर काही संवेदना या न्यूट्रल अशा कॅटेगरीमध्ये असतात. आपण जेव्हा आपल्या आतल्या शांती रूपाशी, आपल्या अवेअरनेसशी जेव्हा एकरूप होतो, तेव्हा या शरीरामध्ये काय संवेदना होत आहेत हे फक्त जाणू शकतो. त्याला प्रतिक्रिया देण्याऐवजी त्या आहेत तिथे, त्यात फक्त जाणू शकतो. आपल्या मनामध्ये अखंड विचार येत असतात, वेगवेगळ्या भावभावना उमटत असतात. प्रत्येक येणारा विचार, प्रत्येक येणारी भावना विचारांमध्ये कन्व्हर्ट होते. विचाराचा एक कंपोनंट आपल्या शरीरामधल्या संवेदनांचा असतो. बरेच वेळा सवयीने आपला भावनिक मेंदू, लिंबिक कॉर्टेक्स आहे, तो सतत काही ना काहीतरी विचार करत प्रतिक्रिया देत असतो. त्यामुळे शरीरामध्ये संवेदना होतात. त्या जर प्रतिकूल संवेदना असतील किंवा अनुकूलही असतील तरी त्या संवेदनांनाही तो मेंदू प्रतिक्रिया देत राहतो. त्यामुळे भावभावनांची कधी-कधी दाटी होऊ शकते. आपण जेव्हा ध्यानात बसतो तेव्हा त्या भावभावना, ते विचार यांच्याकडेही फक्त जाणून घेण्याच्या दृष्टीने, द्रष्टेपणाने बघू शकतो. तर आपल्या सगळ्यांना हे शरीर आहे, मन आहे आणि या शरीर आणि मनाच्या पलीकडे जी शांती आहे, जो आत्मप्रकाश आहे, की ज्या प्रकाशामध्ये हे सगळं आपल्याला समजतं, तो आत्मप्रकाश, या जाणीवा, हे विचार जे समजतात, तो समजणारा साक्षी भाव, जिथे मी आणि माझे पण नाहीये, पण अनुभव आहे, जाणीवा आहेत, शुद्ध जाणीव आहे. प्रतिक्रिया करणं थांबलेलं आहे. मी माझेपणाचे विचार तिथे नाहीयेत. असा जो अवेअरनेस आहे त्याला आपण आत्मा म्हणू शकतो. जो सगळ्यांच्यामध्ये आहे. निर्गुण निराकार आहे. अनिर्वाच्य आहे. तो शब्दांनी फक्त मी वर्णन करते, पण तो शब्दांनी समजण्याजोगा नाहीये. आपण फक्त शब्दांमधला भाव समजून घ्यायचा आहे. आणि तो आत्मा वेगवेगळ्या रूपाने एक्सप्रेस करत असतो. त्याच्यातला मुख्य जो सत्वगुण आहे, तो सत्वगुण विष्णू या देवतेनी
एक्सप्रेस होतो, सगळ्या जगाचा कारभार चालवतो. तर त्या श्री विष्णूंचा एक श्लोक आपण म्हणूया आणि त्याचा भावार्थ जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात. मी शांतपणे म्हणते, तुम्ही ऐकू शकता किंवा माझ्याबरोबर म्हणू शकता आपापले म्यूट ठेवून ऑडिओज. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्. एकेका शब्दाचा अर्थ समजून घेऊ. शांताकारम, जो शांती स्वरूप आहे. भुजग शयनम, जो सर्पाच्या गादीवर विश्रांती घेतो आहे. ते सर्प भुजग ही एक मेजर एनर्जी आहे, पण ती तमाकडे झुकणारी आहे. पण तिचं लक्ष या सत्वगुणांकडे आहे आणि या सृष्टीचा एक भाग म्हणूनच हे सगळे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह इमोशन्स हे सगळ्यात या सृष्टीच्या रचनेचा भाग आहे. म्हणून त्याचं भुजग शयन आहे. पद्मनाभम, त्याच्या नाभीतून एक पद्म कमळ आलंय आणि त्याच्यात ब्रह्मादेव बसलेत आणि ते या सृष्टीची निर्मिती क्रिएशन करतायत. सुरेशम, सगळ्या प्रकारच्या देवदेवतांचा जो ईश आहे सुरेशम. विश्वाधारम, तो पूर्ण विश्वाला धारण करतो. तो प्रत्येकाच्या आतमधला सर्व साक्षी भाव आहे. गगन सदृशम, तो गगनासारखा आहे, म्हणजे आकाशासारखा, स्पेससारखा. स्पेस कसं सर्वसमावेशक असतं. ॲक्सेप्टन्स हा गुण ज्याच्यात असतो, की जे होतंय त्याला तो पहिले बघतो आणि ॲक्सेप्ट करतो, असा तो आहे. मेघवर्णम शुभांगम, मेघवर्णाचा ढगांसारखा. शुभांगम लक्ष्मीकांतम, लक्ष्मी ज्याची पत्नी आहे. कमलनयनम, कमळासारखे ज्याचे नेत्र आहेत. योगिभिर्ध्यानगम्यम, योगी लोकांना त्यांच्या हृदयात असलेल्या या परमेश्वराचं ध्यान करून तो त्यांना प्राप्त होतो. अशा वंदे विष्णू, विष्णू रूपाला मी नमस्कार करतो. भवभयहरम, तो सगळ्या प्रकारचे भय नष्ट करणारा असा आहे. सर्व लोकैकनाथम, आणि तो सगळ्या लोकांचा सत्ता मात्र असा नाथ आहे. अशी अतिशय सुंदर अशा विष्णूचं आपण वर्णन केलं आणि इथे आपण आता थांबूयात आणि आजचे जे आपले वक्ते आहेत त्यांचा म्हणजे आपण हे करूयात. मी थोडक्यात ओळख करून देते. तर आज प्राध्यापक माधव देशपांडे हे आपल्याकडे आपल्याला लाभलेले आहेत. माधव काकांनी याच्या आधी आपल्याला भगवद्गीतेबद्दल खूप छान माहिती सांगितली होती आणि आज त्यांना विशेष म्हणजे आनंद होतोय मला, की त्यांनी 3000 श्लोक जवळजवळ रोज एक अशा प्रकारे काही वर्ष कृष्णांवर त्यांनी श्लोक लिहिले होते आणि त्यांच्या या 3000 श्लोकांना कृष्ण काव्यांना पुरस्कार मिळालेला आहे. त्या पुरस्काराचं नाव आहे महाकवी कालिदास संस्कृत व्रती नॅशनल अवॉर्ड. तो मिळालेला आहे आणि त्याच्यातल्या निवडक ओव्या ते आज आपल्याला सांगणार आहेत. काकांचं आपण फ्लायरमध्ये जी माहिती सांगितली होती ती मी थोडक्यात ज्यांनी वाचलं नसेल त्यांच्यासाठी म्हणून मी वाचून दाखवते. पण काकांना ज्या पूर्ण घराण्यालाच संस्कृत भाषेचा वरदहस्त असा मिळालेला आहे. मी हे वाचून दाखवते.
Professor Madhav Deshpande is international renowned as a scholar of Sanskrit grammar, phonetics, Sanskrit and Prakrit languages, Indo-Aryan linguistics, and sociolinguistics. After completing his MA in Sanskrit from Pune University, he earned his PhD in Indology from University of Pennsylvania in 1972. Subsequently, he served as a professor in the Department of Asian Languages and Cultures at the University of Michigan and Arbor. He has authored 15 books and more than 150 research papers. At present, he is associated with the same University of Michigan at Ann Arbor as a professor emeritus, having been invited with honor. His research works such as Sanskrit Subodhini, the meaning of the noun, the sociolinguistic attitudes of India are especially well known. He has also composed 3,000 verses in praise of Lord Krishna. In recognition of his outstanding international contribution to the fields of Sanskrit grammar and linguistics, he is to be conferred the Mahakavi Kalidas Sanskrit Vrati National Award by KKSU. धन्यवाद माधव काका. आणि आम्हाला सगळ्यांना आता ह्याच्या पुढे कृष्ण काव्यामध्ये अ, अ, रममाण व्हायला खूप आवडेल. तर आता स्टेज इज युअर्स. थँक्यू. धन्यवाद अंजली. आणखीन मला इथे बोलायची संधी दिल्याबद्दल मी तुमचे पहिल्यांदा आभार मानतो. पण मी या आता ग्रुपचाच भाग आहे. बहुतेक सगळ्या आपल्या मीटिंगचा मी असतो. तर लेट मी शेअर माय डॉक्युमेंट. हे दिसतंय का? हो हो, दिसतंय. ओके. तर माझी ओळख अंजलीने थोडीशी करून दिली. हल्ली मला आता प्राध्यापक वगैरे कोणी म्हणणारे फार कमी आहेत. सगळीकडे मी साधारण माधव काका, माधव आजोबा, माधव मामा वगैरे या स्वरूपात सध्या माझी ओळख असते. आणखीन या ग्रुपचं जे काय एकूण उद्देश आहे की मेडिटेशन, सेल्फ केअर, मुख्यतः मनशांती, आणखीन माझ्या याच्यात सुद्धा कृष्णकाव्याच्या रूपाने एक प्रकारची मनशांती. रोज सकाळी मी उठलो की माझ्या डोक्यात काहीतरी श्लोक घोळत असतो. आणखीन तो मी लिहून ठेवतो. काही काही वेळा मध्यरात्री उठून 3-3, 4-4, 5-5 श्लोक सलग माझ्या हातनं लिहिले जातात. आणि हे गेले आता जवळजवळ 10 वर्ष असं चालू आहे. तर युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन सोडल्याला मला आता जवळजवळ 10 वर्ष झाली, 7-8 वर्ष झाली. आणि मग थोडक्यात मी सांगेन, हे जे 3,000च्या वरती आता माझ्या आज जो श्लोक पाठवला फेसबुकवरती, तो 3,334-35 काहीतरी त्याची संख्या आहे. आणि ते रोज दिवसांनी ती हळूहळू वाढत चाललेली आहे. तर पब्लिश जे आता झाले ग्रंथ स्वरूपाने ते 2700 श्लोक आहेत. आणखीन आता हे जे कव्हर दिसतंय तुम्हाला, हे पुण्याहून आता प्रकाशित झाले 2 महिन्यापूर्वी. त्याच्यामध्ये फक्त संस्कृत श्लोक आणि मराठी अनुवाद असे 2 खंड आहेत. साधारण 1200-1300 पानांचे असे 2 खंड आहेत ते. आणि ते 27 शतकं, 2700 श्लोक दिल्लीहून मीच केलेल्या इंग्रजी आणखीन हिंदी अनुवादासकट आत्ताच प्रकाशित झालेत पुन्हा 2 महिन्यापूर्वी. ते 3 खंडांमध्ये, म्हणजे जवळजवळ 1800-1900 पानं असे 3 खंडात ती विभागून झालेली आहेत. तर आणि मग ते प्रकाशनाला मी पाठवले 2700. त्यानंतर मी पुन्हा रोज एक एक असं करत लिहिणं माझं चालूच आहे. ते आता 300, आज 3,335 झालेले आहेत. किती दिवस चालतील ते त्या कृष्णाच्याच हातात आहे. थोडी मी तुम्हाला ओळख करून देणार आहे की संस्कृत म्हणजे काय, संस्कृत काव्य म्हणजे काय. तर संस्कृत काव्य सगळ्यांना माहिती असतं की कालिदास याची नावं माहिती असतात. भवभूती कदाचित ऐकलं, मग कालिदास बरेच जण नाव तरी ऐकलेलं असतं. तर या सगळ्या कवींना
अभिजात कवी असं म्हटलं जातं, क्लासिकल संस्कृत पोएट्री. आणि त्याच्यामध्ये बरीचशी जी आहेत काव्य ही वर्णनपर काव्य आहेत. कुठली तरी कथा घेऊन त्या कथेचं वर्ण, कुमार संभव हे कार्तिकेयाचा जन्म कसा झाला, रघुवंश हा रामाच्या अख्ख्या वंशाचं वर्णन करणारा, मेघदूत हा एक मेघ, हा दूत मानून, अ, पण स्वतःच्या भावना व्यक्त करणारं असं काव्य त्या मानाने संस्कृतमध्ये कमी लिहिलं गेलेलं आहे. तर माझ्या काव्यामध्ये तुम्हाला थोडंसं दिसेल की अ, वर्णनपर काही भाग अर्थातच असतो, परंतु त्याच्यामध्ये माझ्याही काही भावना अ, भक्त म्हणून, कवी म्हणून अ, त्या श्लोकांमधून व्यक्त होत असतात. तर मी काव्य रचना करायला सुरुवात केली. मी शाळेत असताना, साधारण 11व्या इयत्तेत वगैरे असताना संस्कृत कविता लिहायला सुरुवातीला मी मराठी कवितांचं संस्कृत भाषांतर करायला सुरुवात केली. के कुसुमाग्रजांच्या काही कविता, केशवसुतांच्या कविता वगैरे अशा कवितांचं मी अ, सुरुवातीला अनुवाद करत असे. मग मी कॉलेजमध्ये जेव्हा होतो पुण्याला फर्ग्युसन कॉलेजला, तेव्हा त्या काळामध्ये मी अ, हरिवंशराय बच्चन यांचं एक मधुशाला म्हणून काव्य, त्याचा अनुवाद केला संस्कृतमध्ये. काही इंग्रजी काव्यांचा संस्कृतमध्ये अनुवाद केला. मग पुढे काय झालं की 1968 मध्ये मी पी-एच-डी करण्यासाठी फिलाडेल्फियाला आलो. आणि त्या काळापासून माझं संस्कृत काव्य लिहिणं जवळ-जवळ बंद पडलं. कारण त्याला कुठे वाचक वर्ग, श्रोतृवर्ग काही नव्हता. आणखीन माझा सगळा फोकस हा संस्कृत विषयीच्या संशोधनाकडे अ, वळला. आणि तो जवळ-जवळ मी निवृत्त होईपर्यंत, म्हणजे साधारण 2015-2016 या काळापर्यंत हाच माझा जवळजवळ 99% फोकस सगळा माझ्या कामाचा. एक तर मी शिकवत होतो युनिव्हर्सिटीमध्ये, आणखीन त्या क्षेत्रामध्ये भाषाशास्त्र, भाषेचा इतिहास, तत्त्वज्ञानाचा इतिहास, अ, समाजाचा आणि भाषेचा संबंध वगैरे अशा अनेक विषयांवरती संशोधन करून मी जवळजवळ 15 एक पुस्तकं, आणखीन 200-250 लेख अ, वगैरे त्या काळात प्रकाशित केले. जेव्हा मी 2015च्या सुमाराला निवृत्तीचा विचार केला आणि माझ्या डिपार्टमेंटला सांगितलं की मी आता निवृत्त होणार आहे, तेव्हा ते म्हणले, "एक एक वर्ष तरी तुम्ही अजून थांबा आणि मग तुम्ही." म्हणून मग मी 2016ला प्रत्यक्षात निवृत्त झालो. तर त्या काळात मला असं मनाला माझ्या असं वाटलं, की आता मला संशोधनाकडेच सगळा माझा भर दिला पाहिजे असं नाही. आणि त्यामुळे मी पुन्हा माझ्या या संस्कृत काव्य लिहिण्याच्या प्रवृत्तीकडे पुन्हा अ, मी मागे वळलो. मग त्या काळामध्ये मी बरेच पुण्याच्या कल्चरबद्दल 50-60 श्लोक लिहिले. नंतर राम आणि सीता यांच्या संवादाबद्दल असंच एक 50 श्लोक लिहिले. कोविडच्या काळात कोविडवरती जवळ 250 श्लोक विनोदी लिहिले. असे बरेच श्लोक वेगवेगळ्या पद्धतीचे लिहित राहिलो. पण साधारण 2016-17च्या सुमाराला माझा एक मित्र होता. अ, तर त्याने मला काहीतरी सांगितलं, की "तू कृष्णावरती असा-असा श्लोक लिही." तर अगदी सुरुवातीचा जो श्लोक आहे त्या काव्यामधला, तर तो म्हणला, "अशी कल्पना करतो, की कृष्ण झोपेत आहे आणि स्वप्नामध्ये शेजारी रुक्मिणी आहे, पण हा मात्र राधेला हाका मारतोय." तर म्हटलं, "त्याच्यात काय करावं?" मग तर मी म्हटलं, रुक्मिणी म्हणते, "ही कोण?" तर मग आता कृष्ण म्हणतात, "आता काय उत्तर द्यायचं?" तर मग ते म्हणलं, की "अगं, र म्हणजे काय? र नी तुझंच नाव सुरू होतं ना, आणि ध म्हणजे तुझ्यामध्ये ठेवलेले आहे माझी भक्ती." द दधाती संस्कृतमध्ये म्हणजे तुझ्यात आहे, म्हणून ते राधा म्हणजे तूच. म्हणजे स्वप्नात मी हाका मारत होतो, ते तुलाच हाका मारत होतो. असं त्याने कृष्णाने रुक्मिणीचं समाधान केलं. अशी त्या याची सुरुवात झाली. मग त्या मित्र दुसऱ्या, "आता तू काय लिहिशील?" दुसऱ्या दिवशी असं काही-काही मित्रांनी मला प्रोत्साहन दिलं, की "तू आणखीन काही लिही, आणखीन काही लिही." असं मग ती सुरुवात झाली. आणि मग ते जे काय माझ्या डोक्यात असं एक खूळ भरल्यासारखं, की झोपेतनं उठायच्या आधी माझे म्हणजे
साधारण मी आता 5:30ला उठतो. त्याच्या आधी जवळजवळ 2 तास माझ्या डोक्यामध्ये मी झोपेत पडलेला असतो बेडवर. पण डोक्यात माझे हेच विचार चालू असतात की आज श्लोक काय लिहायचा. आणि त्यामुळे आता मला मनाला माझ्या असं जरा काही सवय लागलेली आहे की तो एक काहीतरी श्लोक डोक्यात रोज घोळतोय आणि तो कसा लिहायचा. तर हा प्रवास असा साधारण सुरू झाला. मग विविध प्रकारचं कृष्णकाव्य या श्लोकांमध्ये येत गेलं. काही काही दशावतारांवरती लिहिलं. मग कृष्णाच्या आयुष्यातले एक एक प्रसंग घेऊन त्यात त्याचं वर्णन 10 श्लोक, 15 श्लोक, काही काही याच्यात 25, 30, 35 श्लोक. अ, उदाहरणार्थ कालियामर्दन वगैरे असे बरेच प्रसंग त्यात येत गेले. रोज एक श्लोक या पद्धतीने असे प्रसंग आहेत. पण सुरुवातीचे बरेचसे श्लोक हे असे काहीतरी वर्णन करतोय मी कुठल्या तरी घटनेचं, कृष्णाच्या अवताराचं, अशा प्रकारचे होते. पण हळू मला असं वाटायला लागलं, की तो माझ्या मनात रोज का येतो? म्हणजे काहीतरी त्याचं माझं कुठेतरी नातं जुळलेलं आहे आणि ते नातं कुठल्या प्रकारचं असेल. तर मग माझ्या मनात हळू मला असं वाटायला लागलं, की हे नातं काही अ, दासभक्तीचं नातं नाहीये. मला काय असं वाटत नाही, की मी कृष्णाचा दास आहे. मग मी कोण असेन? तर मला असं वाटतं, की तो माझा मित्र आहे. एक प्रकारचा माझा तो सखा आहे. तो माझ्या आयुष्यातला साथीदार आहे. अ, कुठेही मला मदत हवी असली तर त्याचा हात कायम माझ्या हातात असतो. अशा प्रकारची माझी भावना वाढत गेली. आणखीन मग माझ्या श्लोकांमधनं कृष्णाच्या चरित्राबद्द बरोबरच माझे हे विचार त्याच श्लोकांमधनं व्यक्त व्हायला लागले. आणि मग ह्या श्लोकांचा माझ्यावर परिणाम काय झाला, की मी इतके वर्ष त्या संशोधनात्मक प्रकाशित करीत राहिलो. अ, जवळ-जवळ 500-700 परिषदांमध्ये जाऊन भाषणं दिली. तिथे जो काही आनंद असतो तो एक प्रकारचा इंटेलेक्चुअल सॅटिस्फॅक्शन असं असतं, की अरे काहीतरी मी नवीन शोधून काढलं. ते माझ्या श्रोत्यांना सांगितलं, त्यांना पटलं. हा एक वेगळा आनंद असतो. परंतु कुठलंही आधी तर काव्य म्हणूनच, की संस्कृत काव्यामध्ये काय म्हणतात, की जणू काही ब्रह्मानंद होतोय एखाद्याला, असा आनंद काव्यातनं त्या कवीला आणखीन रसिकांना मिळतो. अ, आणि हा आनंद काहीतरी एक वेगळाच आनंद आहे. तो काही असा इंटेलेक्चुअल आनंद नाहीये, की काहीतरी मी नवीन शोधून काढलं. नवीन शोधून काढणं उद्देश नाहीये, पण काहीतरी सुंदर कल्पना माझ्या मनात आली. ती श्रोत्यांना आवडली. आणखीन ते सांगताना माझ्या मनाला एक प्रकारची शांती मिळाली, एक प्रकारचा आनंद निर्माण झाला मनामध्ये, एक प्रकारची स्थिरता मनाला आली. या भावना निर्माण झाल्या आणि अ, कृष्णाच्या बाबतीत मला काय वाटतं, की त्याचं सौंदर्य मला दिसतं सगळीकडे. आता बाकीचे आपण जे देव बघितले, तर त्यांच्याबद्दल आपण अशा प्रकारचं प्रेम भक्त व्यक्त करू शकत नाही, की ज्या प्रकारचं प्रेम कृष्णाबद्दल अनेक प्रकारचं प्रेम, ते वात्सल्य, आईचं वात्सल्य आहे. त्याचे मित्र त्याच्यावर प्रेम करतायत. गोपींचं त्याच्यावर प्रेम आहे. भक्तांचं प्रेम आहे. वृंदावनातलं वृक्षांचं त्याच्यावर प्रेम आहे. यमुनेच्या लाटांचं त्याच्यावर प्रेम आहे. हे असं प्रेमाने भरलेला असा देव हा एकच आहे. आणि त्यामुळे त्यांनी माझ्या मनाची जेवढी पकड घेतली आहे, तेवढी इतर विषयांनी घेतलेली नाहीये. आणि असं काहीतरी नातं या कृष्णाशी हळू माझं मनाचं जुळत गेलेलं आहे. आणि मग आता संस्कृतमध्ये काव्य रोज करतो आणि त्याचा पुन्हा मी रोज इंग्रजी अनुवाद करतो, तो प्रोज असतो. पण मराठी जे मी करतो ते बहुतेक ठिकाणी अभंगासारखं मराठी अनुवाद असतो. कारण मला असं वाटलं, की संस्कृतमधली जी वृत्त आहेत, त्याच वृत्तांमध्ये मराठी लिहिलं तर मराठीची फार ओढाताण करावी लागते. ऱ्हस्व-दीर्घांची खेचाखेच होते. ते मला स्वतःला फारसं आवडत नाही. आणि म्हणून मराठी अनुवाद सगळे आहेत ते अभंगाच्या सारख्या वृत्तामध्ये. आणखीन मला असं ध्यानात आलं, की संस्कृतमध्ये मी जेव्हा लिहितो, तेव्हा काव्याचे आदर्श माझ्या डोळ्यापुढे कालिदास किंवा संस्कृतमधला जयदेव कवी किंवा भर्तृहरी हे संस्कृत कवी असतात. मराठीमध्ये जेव्हा मी लिहितो, तेव्हा माझे आदर्श तुकाराम मुख्यतः असतात. आणि त्यामुळे मराठीतनं भावना वेगळ्या व्यक्त होतात. जरी साधारण आशय तोच असला, तरी
दोन भाषांचं सांस्कृतिक संदर्भ पूर्ण वेगळा आहे आणि त्यामुळे संस्कृतमधनं बाहेर पडणारं सौंदर्य हे एका वेगळ्या पद्धतीने बाहेर येतं आणि मराठी काव्यातनं येणारं अ, भावविश्व एक वेगळं निर्माण होतं. अ, असं म्हणजे जरी कवी एकच असला तरी या दोन भाषा वेगळ्या असल्यामुळे त्या भाषांचं सांस्कृतिक बॅकग्राऊंड वेगळी आहे. ती त्या संस्कृत आणखीन मराठीतून वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होते. तर आता मी काही एक सिलेक्शन केलेलं आहे. या 3,000 पैकी आता इथे 27 जो आकडा आहे या श्लोकाचा, तर 27वं शतक, त्याच्या 100 श्लोक आहेत. त्यातले काही पहिले 50 श्लोक मी आता याच्यात काही सगळे वाचले पाहिजेत असं नाही. वेळ जितका असेल अ, त्याप्रमाणे आपण थोडे एक 10-15 आपले काहीतरी वाचन होतील. आणि तुम्हाला त्याचं झलक या काव्याची मिळेल. तर हे श्लोक जे आहेत ते वेगवेगळ्या वृत्तांमध्ये आहेत संस्कृतच्या. तर खाली मी नाव दिले की हा वसंत तिलका हे त्या वृत्ताचं नाव आहे संस्कृत श्लोकाच्या. आता मला अ, गायक म्हणून कधी कोणी पारितोषिक दिलेलं नाहीये, पण मी आता तुम्हाला चाल ती म्हणून दाखवतो. त्वत्पादपद्ममधुसेवनलब्धतृप्तिः नान्यत्र याति भगवन् मम चित्तभृङ्गः मन्मानसे मधुवनं विलसति अजस्रं ग्रीष्मोऽथवास्तु शिशिरः परितो जगत्याम्. त्वत्पाद पद्म मधुसेवन लब्ध तृप्ती. संस्कृत तुम्हाला बघा म्हणजे काही लोकांना तुमच्यातल्या संस्कृत समजत असेल की संस्कृत असे लांबलचक समास होतात की जे मराठीत असे नसतात. तुझ्या त्वत्पाद पद्म, तुझ्या पायांचं पद्म, त्याच्यातनं येणारा मधु, त्याच्या सेवनाने ज्याला तृप्ती मिळाली आहे, असा चित्तभृंग, असा माझ्या मनाचा भृंग, न अन्यत्र याती, तुला सोडून कुठे जात नाही. मन मानसे मधुवनम, माझ्या मनामध्ये हे मधुवन म्हणजे जसं काही वसंत ऋतूतलं वन उमललेलं आहे. विलसती अजस्रम, अजस्राचा अर्थ नित्य. आपल्याकडे मराठीत वेगळा शब्द आहे अजस्त्र म्हणतो आपण, म्हणजे खूप मोठं वगैरे, तो शब्द वेगळा आहे. अजस्रम या संस्कृतमध्ये अर्थ आहे नित्यम. हे माझ्या मनामध्ये असं फुललेलं आहे, जसं वृंदावन फुललेलं आहे मनामध्ये. आणि ग्रीष्मो अथवा अस्तु शिशिरा, परितो, बाहेरच्या जगामध्ये भोवतालच्या ग्रीष्म असो किंवा शिशिर असो, माझ्या मनात मात्र अ, वसंताचं वृंदावन तुझ्यामुळे फुललेलं आहे. हा झाला संस्कृत श्लोक. आता मराठी काय आहे ते बघूया आपण. तुझ्या पायांच्या गोडीच्या सेवनाने झाला तृप्त, माझ्या मनाचा हा भुंगा आता कोठे नाही जात. असो सभोती कधीही ग्रीष्म शिशिर जगात, बहरले मधुवन कृष्णा माझ्या मनात. त्या मराठी काव्यातनं काहीतरी एक वेगळा भाव येतो आणि संस्कृत काव्यातनं थोडा वेगळा, जरी मुख्य आशय साधारण जरी तोच असला तरी. दुसरा श्लोक आहे तोही त्या वसंत तिलका वृत्तात आहे. त्वत्पाद पद्म मधुना हृदये प्रपूर्णे किं कांक्षितव्यम अधुना तव देव हस्तात्, त्वत्साहचर्यम इह मे भवतात् सदैव, प्राप्ते त्वयि प्रियतरम न ममास्ति किंचित. त्वत्पादपद्म मधुना, तुझ्या पादपद्मातून येणाऱ्या मधाने, गोडीने हृदय, हृदय जेव्हा भरलेलं असतं, हृदये प्रपूर्णे किम कांक्षितव्यम अधुना तव देव हातात, तुझ्या हातात आता आणखी काय मागू. त्वत् साहचर्यम इह मे भवतात सदैव, फक्त तुझं साहचर्य असो कायम. प्राप्ते त्वयी, एकदा तू मिळालास की प्रियतरम न मम अस्ति किंचित, ह्याच्यापेक्षा आणखीन मला
आणखीन हवं 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 असं वाटणं असं आणखी काही नाहीये. तर मराठी वाचूया. तुझ्या पायांच्या गोडीने होता मन माझे तृप्त, आता तुझ्या हातांनी काय मागू मी कांक्षित. तुझे राहो साहचर्य सदा माझ्या जीवनात, माझी अन्य आवडी होता तुझे पाय प्राप्त. पुन्हा याला तर काय अभंगासारखं फिलिंग येतं मराठीतनं, आणि संस्कृतमध्ये तोच भाव आहे, पण जरा वेगळं वाटतं संस्कृत वाचताना. आता पुढचा जो श्लोक आहे हा श्रगधरा या संस्कृत वृत्तामध्ये आहे. साधारण संस्कृतमध्ये जे वृत्त काव्यात वापरले जातात त्याच्यातलं हे जवळजवळ सर्वात लांबलचक वृत्त आहे. मराठीत शार्दूल विक्रीडित आपल्याला माहिती असतं, कारण लग्नातले जे अ, मंगलाष्टक असतात ते त्या शार्दूल विक्रीडित असतात, त्यामुळे ते जरा थोडं ऐकून माहिती असतं. श्रगधरा फारसं कुठे ऐकायला मराठी याच्यात मिळत नाही. ते बघा कसे याची चाल जाते. कृष्ण त्वत्पादपद्मं जगदखिलमिदं लीलया वास्य नित्यं सर्वान् सञ्जीवयन्नः प्रतिपदमिह तत् राजते सर्वकालम्. कृष्ण त्वं जीवितन्नो वयमिह भवतः सर्वथा अंशस्वरूपाः त्वय्यायत्ताः सदा स्मः कमलदलसमाः त्वत्पदे नित्यवासाः. अशाची चाल जाते. तर त्याच्यात काय आहे श्लोकामध्ये, कृष्णत्वत पादपद्म, तुझं हे पादपद्म हे किती मोठं आहे, विशाल किती आहे. जगत अखिलम इदम, हे सगळं अखिल जगत लीलया आभास सगळं व्याप्त आहे त्या अख्ख्या विश्वाला. सर्वान संजीवयन, नामा सर्वांना प्राण शक्ती ते देत आहे, सतत देते. प्रतिपदम, पावलोपावली, तत् राजते सर्व काल, त्याचा शोभा सर्व काळ दिसते आहे. कृष्णत्वम जीवितम, ना तूच आमचं जीवित आहेस. कारचं कारण काय आहे, वयम इह भवतः सर्वथा अंशस्वरूपा. आम्ही कोण आहोत, आम्ही कायम तुझे अंश आहोत. गीतेतला तुम्हाला श्लोक आठवत असेल, ममैव अंशः जीवलोके जीवभूत सनातन. हे सगळे जीव जे आहेत हे वेगळे नाही आहेत माझ्यापासनं, हे सगळे माझे अंशच आहेत, असं कृष्ण सांगतोय. मग ते जर असेल तर तोच आमचं जीवन तोच आहे, त्याच्यापासून वेगळं नाहीये. त्वय्या यत्ता सदा स्म, तुझ्यातच आमचं जीवित अडकलेलं आहे. कमल दल सम, कमळाच्या पाकळ्यांसारखे आम्ही आहोत. तू कमळ आहेस, आम्ही पाकळ्या आहोत. त्वत्पदे नित्यवासा, तुझ्या पायाशीच आमचा नित्य वास असतो, आम्ही तिथेच राहतो. कृष्णा तुझे पाद पद्म व्यापी लिलेने जगास, ठाई ठाई त्याची शोभा देई जीवन आम्हास. तूच जीवित आमुचे, आम्ही आहो तुझे अंश. पाद पद्माच्या पाकळ्या तुझ्या ठाई त्यांचा वास. त्या पाकळ्या काही कमळाला सोडून जाऊ शकत नाहीत, तर त्याचाच भाग असतात. तसे आम्ही तुझे अंश आहोत, तुला सोडून आम्ही जाणार कुठे. आता पुढचा जो श्लोक आहे तो मालिनी म्हणून वृत्त आहे, त्या वृत्तामध्ये आहे. हे काव्य करण्यातली एक मजा असते संस्कृतमध्ये विशेषतः. मराठीत पण वेगवेगळ्या अर्थातच वृत्त आहेत, पण संस्कृतमध्ये काव्य करताना वेगवेगळी वृत्त वापरण्याचे पुन्हा कवीला मजा वाटते, त्यातनं काहीतरी वेगळा आनंद मिळतो. त्याची चाल कशी आहे बघा. अगणित दल मेहतात
पादपद्मं त्वदीयं प्रतिदलमिह जीवा मादृशा सन्ति देव तव मधुनि निमग्नाः सर्वदानन्दभाजः वयमिह खलु धन्याः सर्वथा कृष्णतेंशाः. आता आधीच्या श्लोकांची कल्पना होती तीच कल्पना पुन्हा या श्लोकामध्ये. कल्पना नवीन नाही पण वृत्त वेगळं आहे. हे एक वैचित्र्य काव्यामध्ये येतं की तीच कल्पना दुसऱ्या वृत्तात मांडता येते का, वेगळे शब्द वापरता येतात का. अगणित दलमेतत् पादपद्मं त्वदीय, हे तुझ्या पायांचं जे पद्म आहे त्याच्या पाकळ्या आहेत तरी किती. आता त्याने एकदा म्हटलं की आम्ही सगळे तुझे अंश आहोत, आम्ही इथे इन्फिनिट आम्ही आहोत आणि हे सगळे तुझ्या पायांच्या पाकळ्यात. अगणित दलम, तिच्या पायांच्या पाकळ्या अगणित आहेत. प्रतिदलम इह जीवाः मादृशाः, प्रत्येक पाकळीत माझ्यासारखे जीव तिथे भरलेले आहेत. आणि त्या कमळामध्ये सगळीकडे गोडी भरलेली आहे. तव मधुनी निमग्न, आम्ही त्या गोडीत डुंबलेलो आहोत. ते कळलं पाहिजे आम्हाला, पण आम्ही वस्तुतः त्या गोडीत तुझ्या कमळात डुंबलेलो आहोत. मधुनी निमग्न सर्वदा आनंद भाजा, खरं तर आम्हाला कायम आनंदच व्हायला पाहिजे. वयमिह खलु धन्य, आम्ही खरोखर तुझे अंश असल्यामुळे आम्ही खरोखर धन्य झालो आहोत. देवा तुझे पादपद्म त्याच्या पाकळ्या अनंत, माझ्या सम अगणित जीव वसती तयात. तुझ्या गोडीत रंगलो झालो दंग आनंदात. हे म्हणजे पंढरपूरच्या भक्त नाचतात असं वाटतं. तुझ्या गोडीत रंगलो झालो दंग आनंदात, आम्ही देवा तुझे अंश राहू तुझ्याच पायात. आता पुढचा श्लोक आहे तो पुन्हा श्रद्धरा वृत्तात आहे. ते रोज एक एक याच्यात जे सकाळी उठताना काहीतरी वेगळं वृत्त येतं डोक्यात आणि ते मग त्या कल्पना त्या दिवशीची त्या वृत्तात उतरते. मामुत्थाप्य प्रभाते करधृत मुरलीर मत्सखा वासुदेवः वृंदारण्यं स नीत्वा वदति वससखे निर्भयस्त्वं सदेति. प्राप्ते तत् साहचर्ये प्रमुदित मनसा यापयाम्यत्र कालम् मायाया मां विहाय क्वचिदपि भगवन् त्वं सुखानां निधानम्. तर बघा इथली काय कल्पना आहे. माम उत्थाप्य प्रभाते, त्याने मला सकाळी येऊन उठवलं. तो रोज उठवतो. सारखी ती डोक्यात श्लोकाची कल्पना असते, तसाच मी उठतो रोज. काही वेळा 3 वाजता उठतो. कारण नाही तर मग सकाळी उठेपर्यंत विसरून जाईल म्हणून रात्री 3 वाजता 2 वाजता लिहून ठेवतो, परत झोपतो. माम उत्थाप्य प्रभात, सकाळी येऊन उठवलं त्यांनी मला. मत सखा वासुदेव, माझा मित्र वासुदेव, तो सकाळी आला आणि त्याने मला उठवलं. आणि तो कसा होता, करधृत मुरली, हातामध्ये मुरली धरलेली होती. माझ्या वडिलांचं नाव पण मुरलीधर आहे, आजोबांचं नाव वासुदेव. अशी सगळी 5-7 पिढ्यांची नावं कृष्णाची विष्णूची अशी आहेत. त्याच्यानं त्याचे फॅसिनेटिंग ऍक्सिडेंटल असं कसं काय झालं. तर असा तो आला माझ्या उठवायला मला. आणि मग केलं काय त्यांनी, वृंदारण्यम से नीत्वा, तो मला उठून घेऊन गेला, वृंदारण्यात घेऊन गेला. आणि काय म्हणाला, वदती बोलला, वस सखे इथंच राहा, निर्भय हा त्वम सदा, इथंच राहत होता. प्राप्ते तत् साहचर्ये, आता तेवढी त्याचं साहचर्य त्या वृंदावनात मिळाल्यावर आता मी कुठे जाऊ दुसरीकडे. प्रमुदित मनसा यापयामी, आता माझा सगळा काळ इथेच जातोय. यापयामी अत्र कालम, आता एवढीच मागणी आहे.
मायायाः मां मला सोडून जाऊ नको कुठे, नाही तर मला इथे सोडून तू जाशील कुठेतरी, असं करू नको. मायाया मां विहाय क्वचिदपि भगवन, काय, त्वम सुखानाम निधान, तूच आहेस माझ्या सगळ्या सुखाचं, माझ्या सुखाचं ठेव. कितीतरी तुकारामांच्या अभंगात येत, तू सुखाचं ठेवा आहेस. आता मराठीत कसं म्हटलंय बघा. माझा सखा वासुदेव पहाटेस उठवितो, त्याच्या हातात मुरली प्रेमाने तो वाजवितो. कृष्ण हाताशी धरुनी नेतो मज वृंदावनी, म्हणे मज माझा सखा राही येथे समाधानी. त्याची मिळता संगत मन झाले प्रमुदित, येथे राहता राहता जाई काळ आनंदात. सखा झालासी तू माझा नको जाऊस सोडून, हवे अन्य काय जगी आनंदाचे तू निधान. आता तो मला वृंदावनात घेऊन गेला, म्हणते इथंच राहा. मग मी बघतोय काय आहे तरी काय हा प्रकार, वृंदावन आहे तरी काय आहे. आता पुढचा श्लोक वसंत तिलका वृत्तातून आहे. वृंदावनेत्र तरवो हरिता सदैव, छाया प्रदान विधिना शमयन्ति तापम, स्पर्शेन ते तव हरे हरिभावमाप्ताः, नंदन्ति च व्रजजनान् अपि नंदयन्ति. तर या वृंदावनात काय दिसतंय, वृंदावने अत्र तरवः हरिताः सदैव, इथले झाड सारखे ते हिरवीच असतात. बाहेर ग्रीष्म असो शिशिर असो वाटेल ते असू दे, इथे सगळं कायम हिरवच असतं. छाया प्रदान विधिना शमयंती ताप, म्हणजे सगळे वृक्ष काय करतात की एवढी सावली देत आहेत की त्या सावलीत सगळीकडे शांती पसरली, तुमच्या मनातला ताप सगळा निघून जातोय. स्पर्शेन ते तव हरे हरिभावम आपता, ते तुझ्या स्पर्शाने ते सगळे कृष्णच होऊन गेले. बघावं तिकडे कृष्णच दिसतोय, सगळी झाडं म्हणजे कृष्णच आहेत. आणि त्यामुळे ती झाडं इतकी आनंदात आहेत. आणखीन ते व्रज जनानपी नंदयंती, आणखीन त्या व्रज सगळा जो देश आहे तिथला, त्याचं नाव व्रजभूमी, त्या व्रजभूमीच्या सगळ्या लोकांना पण आनंद हे वृक्ष देत आहेत. येथे नित्य वृंदावनी तरु सदैव हरित, दाट देऊन सावली मनस्ताप शमवित. तुझ्या स्पर्शाने गोविंदा प्राप्त होता हरिभाव, तरु होते आनंदित देती आनंदाची ठेव. असं ते वृंदावन दिसतंय. आणि मग रोज असं तो येतो, मला तिकडे घेऊन जातो, म्हणतो इथंच बस, आणि तिथं काव्य मला सुचतं त्या वृंदावनात, अशी माझ्या मनाची एक कल्पना. आता पुढचं जे वृत्त आहे श्लोकाचं, त्याला म्हणतात उपजाती. उपजाती दोन वृत्तांचं मिश्रण असतं. एक वृत्त आहे इंद्रवज्रा आणि दुसरं म्हणतात उपेंद्र वज्रा. फरक एवढाच असतो की पहिलं जे अक्षर आहे ते एकामध्ये लघु असतं, एकात गुरु असतं, बाकी ओळ साधारण तशीच ऐकायला येते, पण त्याचं मिश्रण करता येतं. गोविंद पाद द्युती बोधितम मे, मन प्रभाते नितराम प्रफुल्लम, प्रचोदितंते अगणितैर्गुणैर्मे, त्वत्कीर्ती गाने रमताम कवित्वम. गोविंद पाद द्युती बोधितम मे मनः, माझं मन प्रभाते पहाटे गोविंद पाद द्युती बोधित. तुम्हाला जर एक एक हळू वाचला मी तर तुम्हाला सुद्धा कळत जाईल अर्थ त्याच्यातला. गोविंद पाद द्युती त्याचं तेज,
बोधितम मे मन, माझं मन, प्रभाते नितराम प्रफुल्ल, पहाटे ते फार प्रसन्न झालं. प्रचोदितम ते अगणितैर गुणैः, तुझे गुण आहेत तरी किती. काही म्हणतात तू निर्गुण आहेस, पण एकीकडे तर तुझे अगणित गुण आहेत, ते मोजता येत नाहीत म्हणून ते म्हणतात निर्गुण आहेस. जर मोजता आले असते तर ते निर्गुण म्हणलं नसतं तुला. प्रचोदितम, आणि त्याच्यातनं स्फूर्ती मिळते मला. प्रत्येक गुणाचं वर्णन करायला एक एक श्लोक लिहिला तर किती होतील श्लोक. प्रचोदितम ते अगणितैर गुणैर्मे त्वत् कीर्ती गाणे रमताम कवित्वम, हे जे माझ्या मनात काव्य स्फूर्त आहे, हे तुझ्या कीर्तीचं, तुझ्या गुणांचं गायन करताना त्याला आनंद मिळो. असे आता संस्कृत श्लोकामध्ये ते तुम्हाला सांगितलं मिश्रण आहे दोन वृत्तांचं. तर गोविंद पाद आहे, तर पहिलं जे अक्षर आहे गो, हे दीर्घ किंवा गुरु अक्षर आहे. पण मन हा प्रभाते, ते म जे आहे ते लघु अक्षर आहे. पण त्या दोन्ही वृत्तांची साधारण चाल तीच असल्यामुळे त्याचं मिश्रण बऱ्याच काव्यांमध्ये केलेलं दिसतं, आणि त्याला म्हणतात उपजातीयाचं, तर मिश्र, एक प्रकारचं मिश्र वृत्त. आता हे मराठीत कसं आलंय, तुझ्या पायांच्या तेजाने उजाडले माझ्या मनी. जाग आली कशाने, आकाशात उजाडते कशामुळे, तुझ्या पायांच्या तेजाने. तुझ्या गुणांच्या स्फूर्तीने रंगे कवित्व कीर्तने. ते स्फूर्त आहे का, तर तुझ्या गुणांमधून त्याला स्फूर्ती मिळते. आता पुन्हा श्रद्धरा आली. काय काय त्यात 3,000 श्लोकातले काय काय वेळा असं झालेलं आहे की एक वृत्त ते पकडलं की ते पुढचे 150-200 श्लोक त्याच वृत्तामध्ये रोज, म्हणजे एखाद्या गाण्याची धून जशी मनात राहावी, तशी ती वृत्त अशी मनाला पकडून ठेवतात की आता याच्यातच लिहि पुढचा श्लोक, याच्यात असं ते काय काय सलग 2-3 शतकं एका वृत्तामध्ये आलेली आहेत. तर हे कसं आहे, दृष्टस्त्वं मे पुरस्तात् सपदि नयनयोः देवनोन्मीलिते ते त्वामीक्षित्वा मनो मे स्मरति न जगतीं सर्वतः संस्थितां मां नेत्रे उन्मील्य यावत् प्रसरति परितो दृष्टिरेषा मदीया त्वं पश्चात् त्वं पुरस्तात् त्वमसि च भगवन् दृश्यसे सर्वदिक्षु. ते वास्तवाचं तुम्हाला जर थोडंफार त्याच्यात नाही बोध झाला असता, तर मराठीतलं जे मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, ही कल्पना या कृष्ण श्लोकातनं आता आलेली आहे. दृष्टस्त्वं मे पुरस्तात, माझ्या पुढे तूच आहेस. सपदी, एकदम उभा राहिलास. नयनयोः, माझ्या डोळ्यांसमोर उभा राहिलास. न उन्मेल येते, ते अजून ते उघडले पण नाहीयेत. डोळे उघडायच्या आधीच तो डोळ्यासमोर येऊन उभा राहतो. न उन्मिलिते, ते उघडले नाहीयेत. आता त्वाम ईक्षित्वा, आता तुला पाहिलं, आणि तुला पाहिल्यावरती बाकी सगळं विसरलं. मनोमे स्मरतीन जगतीम सर्वतच संस्थिता, माझ्या भोवताली जे पसरलेलं जग आहे, एकदम ते सगळं विसरून गेलं. नेत्रे उन्मिल्य यावत, आणि मग डोळे उघडून जे बघतोय मी, प्रसरती परितो दृष्टी रेषा मध्ये, मग डोळे उघडून मी इकडे बघितलं, तिकडे बघितलं, मागे बघितलं, पुढे बघितलं, आणि दिसलं काय, त्वम पश्चात, मागे तूच होतास. त्वम पुरस्तात, आणि पुढे तूच होतास. त्वमसीच्या भगवन दृश्यसे सर्व दिक्षु, सगळ्या दिशांमध्ये बघितलं तर तूच होतास, दुसरं काही दिसलंच नाही. आता श्रद्धरेनंतर पुन्हा मराठीकडे. डोळे मिटलेले होते तेव्हा समोर आलासी. मराठीत ना जास्त असं पर्सनल त्याला टच येतो, जरी संस्कृतमध्ये तेच शब्द आहेत.
दृष्टस्त्वं मे पुरस्ताद. पण डोळे मिटलेले होते तेव्हा समोर आलासी, याच्यात एकदम असं डायरेक्ट पर्सनल टच असं सगळं वाटतं. डोळे मिटलेले होते तेव्हा समोर आलाशी, मुख पाहता पाहता विसरलो मी जगाशी. डोळे जेव्हा उघडले, मागे पुढे उभा तूच, काय करावे कळेना, सांग तूच काही माझं. तर संस्कृत श्लोक ते सुद्धा कल्पना येतात कुठून आता. आयुष्यभर आता माझी मिसेस ती आत्ता इथे नाहीये, दुसऱ्या खोलीत आहे, काहीतरी जरा मदत लागते म्हणून. ती किशोरी आमोणकरांची शिष्य आहे आणि त्यामुळे आमच्या घरात कायम तिच्या तोंडून गाणंच येत असे. ते भजनं म्हणते, वेगवेगळे गायचं ते, सगळ्या गाण्यांमधल्या कल्पना, अभंगांमधनं कल्पना. आणि मी संस्कृत काव्य आयुष्यभर वाचत आलो. सगळ्या त्या अशा मनातनं उतरत जातात श्लोकांमधनं. अ, कितीतरी मराठीतनं येतात. ते म्हणतात, तुम्हाला सांगितलं मागे उभा मंगेश, त्याच्यातनं संस्कृतमध्ये अशा प्रकारे उतरले ते. तर पुढचं पुन्हा श्रगधरत आहे. प्राच्यां रागारुणायां उषसि तव हरे राजते पादपद्मम् सायंकाले पुनस्तत् विलसति रुचिरं भास्वरं पश्चिमायां मध्याह्ने भ्राजमानं तव पदकमलं सूर्यरूपं बिभर्ति भूमौ शान्तिं दधानं रचयति सुषमां चंद्ररूपं रजन्याम. तर काय संस्कृत श्लोक? प्राच्याम म्हणजे पूर्व दिशेला, प्राची म्हणतो ना, पूर्व दिशा. रागारुणायाम, त्याचं पाटेल कशा अरुण रंग झाला तिचा. कशामुळे झाला? रागामुळे, म्हणजे भावनेमुळे तिचं ते प्रेम दिसायला लागलं त्या पूर्व दिशेला. उषसीत, तिथं उषा दिसायला लागली. आणि तिथं आम्हाला दिसायला लागलं तव हरे राजते पादपद्म, त्या रंगामध्ये. ते रंग येतात कुठं, ते प्रेम आलं कुठनं? ते तुझ्या पादपद्मामधून आलं. संध्याकाळी काय झालं? सायंकाले पुनस्तद विलसती, पुन्हा ते दिसायला लागलं. रुचिरम, रुचिराचं म्हणजे सुंदर. मराठीत रुचिर शब्दाचा अर्थ चव असा झालाय. संस्कृत शब्दाचा अर्थ सौंदर्य असा आहे. भास्वरम, तेजस्वी, पश्चिमायाम, असं ते पश्चिमेला दिसायला लागलं. मध्यान्हे, आणि मध्यान्हाला काय दिसतं? चमकायला लागलं ते. भ्राजमान, संस्कृतमध्ये कशी मजा आहे बघा, की राजमानम आणि भ्राजमानम ह्याच्यामध्ये एका डिग्रीचा फरक आहे. राजमान म्हणजे सुंदर दिसतंय. भ्राजतेचा अर्थ इथे इतकं की असं प्रखरता त्यातनं व्यक्त होते. भ्राजतेमधनं असं ते एकदम प्रखर झालं. सूर्यरूपम बिभरती, त्यांनी सूर्याचं रूप धारण केलं. आणि रात्री एकदम बघतोय आकाशात, पुन्हा तूच, पण रूप बदललं. भूमौ शांतीम दधानम, भूमीवर शांती पसरणारं, रचयती, इतकं सौंदर्य ते. चंद्ररूपम, चंद्राचं रूप धारण केलेलं. रजन्याम, रजनी म्हणजे रात्र, रात्रीला ते चंद्राचं रूप धारण करून असं दिसायला लागलं. तर मराठीत, पूर्वेकडे उगवत तुझ्या पायांचा अरुणिमा, पश्चिमेस सायंकाळी त्यांचा शोभतो लालिमा. मध्यान्हीला तेच येती घेऊन या रवी रूप, रात्री पसरण्या शांती तेच घेती चंद्ररूप. आता तो कृष्ण हातांमध्ये काय धारण करतोय? त्याच्या एका हातात कमळ आहे, एका हातात गदा आहे, एका हातात, त्याच्यात एक 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 कदाचित येऊ शकतं. प्रत्येक हातात जे काय घेतलंय ते, त्याचं फंक्शन काय आहे, त्याच्यामुळे आम्हाला काय मिळतं, ईश्वर काय देतो आम्हाला.
आता हे शार्दूल विक्रीडित म्हणजे तुम्हाला मंगलाष्टकाचं वृत्त आहे. पण मंगलाष्टक म्हणताना वेगळ्या पद्धतीने म्हटलं जातं तेच वृत्त. धन्यं तत्कमलं हरे तव करे यत्सर्वदा राजते शान्तिं तद्वितरत्यभीक्ष्णमिह नः त्वत्पादभक्ते फलम् हित्वा तत् क्वनु लभ्यते भयमहो संसारभारान्निधौ उच्चैर उच्छलति प्रवाहपतितो भीतोऽस्म्यहं पाहि माम. पाहि माम हे ऐकून बऱ्याच स्तोत्रांमध्ये वगैरे असतं, माझं तू रक्षण कर बाबा. धन्यंतत कमलम हरे, कृष्णा धन्य झालं ते कमळ. का? करे यत तव करे यत सर्वदा राजे, तिचे कायम तुझ्या हातात असतं. आणि ते करतंय काय? शांतीम तद वितरती, ते आम्हाला शांती देतं. अभीक्ष्णम म्हणजे सततम. तर काही काही शब्द मराठीत आलेले नाही आहेत. संस्कृतमध्ये हजारो शब्द मराठीत आले पण सगळे आले नाहीत. त्यातला अभीक्ष्णम हा शब्द नाही आलेला. म्हणजे अभीष्णाचं सततम. आणि ही शांती कशी आहे? त्वत पाद भक्ती फल, आम्ही तुझ्या पायाची भक्ती करतो त्याचं हे फळ आम्हाला शांतीच्या रूपाने तुझं कमळ देत आहे. हित्वा तत्, ते जर सोडून दिलं ते फळ, ती शांती जर सोडून दिली, क्वनु लभ्यते अभयम, आम्हाला अभय मिळणार कुठे? संसार वारांनिधी, वारांनिधी म्हणजे संसार सागरात, त्या संसार सागरामध्ये आम्हाला ते अभय मिळणार कुठून? उच्चैर उच्छलती संसार वारांनिधव, उसळणाऱ्या या संसाराच्या सागरामध्ये मी पडलोय. प्रवाह पतितो भीतोच मी, आम्हाला भीती वाटते. पाही मा ये धावत गजेंद्र मोक्षाचं असं माझ्या डोळ्यापुढे चित्र उभं राहतं की तो हा धावा करतोय, ये बाबा लवकर ये असं. धन्य कमळ ते झाले तुझ्या हातीचे शोभते, तुझ्या पायी भक्ती होता फळ शांतीचे ते देते. त्याशी सोडून आम्हाशी कोण अभय देईल, संसाराच्या प्रवाहात कोण आम्हा वाचविल. आता पुढचा श्लोक मंदाक्रांता या वृत्तामध्ये आहे. काही तुम्ही कदाचित कालिदासाचं एक मेघदूत म्हणून प्रसिद्ध काव्य आहे, ते संपूर्ण काव्य या मंदाक्रांत वृत्तामध्ये. प्रत्येक वृत्त कसं असतं, काही वृत्त ती जलद धावणारी असतात. आता मालिनी म्हणून जे वृत्त एक श्लोक होता, ते मालिनी वृत्ताच्या लक्षणाचं ननमय युते यम मालिनी भोगी लोके. तर ते पहिले जो भाग आहे त्याचा, तो इतका असं धावतो एकदम, ननमय युता, म्हणजे त्यातनं तुमची भावना सुद्धा धावल्यासारखे व्यक्त होते. असं काहीतरी त्यातनं व्यक्त होऊ शकतं की जे धावतंय. वसंत तिला काय शांत आहे, वसंताचं सौंदर्य त्यातनं येतंय असं वाटतं. आता हे मंदाक्रांतात कसं आहे, हे एकदम असे गर्भार असलेली एखादी बाई संथ चालतीये, असं काहीतरी संथपणा त्यातनं व्यक्त होतो. असे त्याचे अक्षरं जी आहेत, त्यांची रचना अशी असते की त्यातनं तुम्ही त्याला धावतं नाही करू शकत. ते संथच चाललं पाहिजे. वृंदारण्ये तव मुख रुचा नित्यमुद्भासमाने वृक्षे वृक्षे स्फुटति रुचिरः प्रीतिपुष्पस्य हासः येषां चित्ते स्फुरति चरणे भक्तिभावस्त्वदीये भालन्तेषां पदनखरुचा राजते तेरुणाभम. तेव्हा ते ऐकतानाच असं दिसतं की ते संथ जातं वृत्त. वृंदारण्ये तव मुखरुचा नित्यमुद्भासमाने. आता वृंदावनात तो आहे आणि त्याच्या मुखाच्या तेजाने, मुखरुची म्हणजे तेज,
नित्यम उद्भासमान, ते तेज कसं आहे, नित्य पसरत आहे. ते पसरल्या ते वृक्षापर्यंत जात आहे, नदीपर्यंत जात आहे, गोपींपर्यंत जात आहे, सगळीकडे जात आहे. वृक्षे वृक्षे स्फुटती रुचिरहा प्रीती पुष्पस्य हासा. देयर इज ए स्माइल ऑन एव्हरी ट्री. त्या वृक्षांना प्रीती पुष्प फुलायला लागले. म्हणजे कृष्णाचं वर्णन करताना त्याच्यातून बाहेर पसरतंय काय जगामध्ये. प्रीती पुष्पस्य हासा, आणि ते जणू काय झाडं एकदम हास्य दिसायला लागलं त्या झाडांच्या फुलांवरती. मग तसंच सौंदर्य आमच्यात शिरतंय जेव्हा आम्ही तुझ्या पायावरती डोकं ठेवतो. येशाम चित्ते स्फुरती चरणे भक्तिभावस्त्वदीय, त्यांच्या मनामध्ये तुझ्या पायांबद्दल भक्तिभाव निर्माण होतो. ते काय करतात, तुझ्या पायावर डोकं ठेवतात. तुझ्या पायावर डोकं ठेवलं की काय होतं, ते ह्याच्यातल्या कल्पना संस्कृतमध्ये जास्त आहेत, मराठीत पाहिलेलं नाहीये मी अभंगात सुद्धा. पण संस्कृत काव्यामध्ये काय येतं की कृष्णाच्या पायावर तुम्ही देवतेच्या की त्या देवतेच्या नखांमधनं जे तेज येतं ते तुमच्या भाळी चमकायला लागतं. असं तर जसं शक्तिपाताची कल्पना असते तशी ईश्वराकडनं हे तेज ट्रान्सफर होतं जर तुमच्या भाळावरती. भालम तेशाम तव पद नखरुचा राजते ते अरुणाभम, ते अरुण तेज नखांचं तुझ्या त्यांच्या भालदेशावरती पसरायला लागतं. तुझ्या आननाचे तेज प्रकाशते वृंदावने, त्याचा स्पर्श होता वृक्ष हास्य प्रीतीच्या पुष्पांनी. झाडावरती हास्य दिसायला लागलं. तुझ्या पायांवर ज्यांनी शिर ठेविले भक्तीने, सदा भाळ त्यांचे तुझ्या शोभे पायांच्या तेजाने. अजून 10 मिनिटं चालेल का? हो काका. हो हो. 10 मिनिटं. हं, चालेल हो. आता पुढचं पुन्हा वसंततेला काय आलेली आहे. वृंदावनम मुखरितम तव वेणुनादैः उज्जीवितं जगदिदं स्पृशता करेण कौमोदकी च जगते भयदा सदा ते संसार सागर समुत्तरणाय पादौ. ओके. आता तो वृंदावनात आहे, पण त्या कृष्णाच्या हातात आम्हाला गदा पण दिसते आहे. सगळं म्हणजे तोच कृष्ण, त्यामुळे आम्हाला कुठेही काही दिसतं. ते कृष्णाचे जे काय दर्शन आहेत ती सगळी एकत्र व्हायला लागतात. वृंदावनम मुखरितम तव वेणुनादय, ते एकदम तिथे गुंजन चालू झालं असं म्हणतो ना मराठीमध्ये. ते सगळं भरून गेलं, वृंदावन त्याच्या वेणुनादांनी भरून गेलं. उज्जीवितम जगदिदम स्पृशता करेण, आणि कृष्णाचा स्पर्श होता होता झाल्याबरोबर उज्जीवितम जगात, जगामध्ये सगळं जीवन भरलं गेलं. स्पृशता करेण, त्याच्या हाताच्या स्पर्शाने. कौमोदकी, त्याच्या हातात ती गदा आहे, त्या गदेला नाव आहे, त्याचं नाव आहे कौमोदकी. कौमोदकी गदा जगते अभयदा, ती जगाला काय देते, अभय देते आहे. त्यात संस्कृतमध्ये अनुप्रास वगैरे तयार होतात. अभयदा सदा, की जे मराठीत एवढ्या अपेक्षा नसते अशी. संस्कृत काव्यामध्ये अनुप्रास असतं, यमक नसतं. मराठी आणि संस्कृतमध्ये एक फरक, मराठीत अशी अपेक्षा असते की ऑड ओळींचं यमक साधारण असतं, पण संस्कृतमध्ये 3 असते अपेक्षा. पण अनुप्रास असू शकतो, इतर हे असू शकतात.
कौमोदकीच जगते भयदा सदा ते संसार सागर समुत्तरणाय पादव. आणि तुझे पाय जे आहेत ते काय करतात, या संसार सागरामध्ये तरायला आम्हाला दुसरं साधन नाहीये. तुझे पाय हेच त्याचं साधन आहे. वृंदावन झंकारले तुझ्या वेणूच्या नादाने, जगा झाले संजीवन तुझ्या हाताच्या स्पर्शाने. तुझ्या हाती कौमोदकी जगा देतसे अभय, संसाराच्या सागरात तरायाला तुझे पाय. आता पुढचा जो आहे तो आहे पुन्हा श्रद्धरेमध्ये आहे. पर्णे पर्णे पदन्ते तव मुख कमलम, मेघमाला सुनीलम, वेणौ वेणौ हरेते, निनदति मधुरो वेणुनादो वनेषु, नृत्यन्ते यामुनासु प्रचलति सततम, वारिवीचीषु देव, नित्यन्ते श्रीनिवास, प्रभुवर भवतात मानसे मे निवासः. पर्णे पर्णे पदन्ते, तर कृष्ण कुठे कुठे दिसतोय आणि त्याचं काय काय कुठे कुठे दिसतंय. पर्णे पर्णे पदन्ते, प्रत्येक पानोपानी तुझे पाय दिसत आहेत. तव मुख कमलम, मेघमालासु नीलम, इथं आकाशात जे निळे मेघ आहेत तिथे तुझं मुख कमल दिसतंय. तव मुख कमलम, मेघमालासु नीलम, वेणौ वेणौ हरेते, प्रत्येक वेणूमध्ये निनदती मधुर वेणुनादो वनेषु, या वनामधले जे सगळे बाकीचे वेणू आहेत त्यांच्यामधून, प्रत्येक वेणूमधून तुझा वेणुनाद ऐकू येतोय. नृत्यम ते, तुझं नृत्य कुठे दिसतंय. या अमुनासु प्रचलती सततम, वारी वीची शुदेव, यमुनेच्या सगळ्या लाटा नाचतायत तुझ्या नृत्याबरोबर. नित्यम ते श्रीनिवास, प्रभुवर भवतात मानसे मे निवासा, माझ्या मनामध्ये हे श्रीनिवासा तुझा निवास असाच कायम राहू दे. आता हे मराठीत वाचन मी तर इथे माझं वाचन थांबवणार याच्यानंतर. मराठीत आहे. पानोपानी तुझे पाय, मुख मेघांच्या माळेत, वनोवनी तुझा गुंजे नाद प्रत्येक वेणूत, यमुनेच्या लाटांमध्ये तुझा नाच चालला असे, माझ्या मनात निवास श्रीनिवासा तुझा असे. थोडासा संस्कृत आणि मराठीमध्ये फरक झालेला आहे की संस्कृतमध्ये कसं आहे, भवतात म्हणजे असो, तुझा असो असं मराठीमध्ये झालंय. माझ्या मनात निवास श्रीनिवासा तुझा असे. आणि जो रोज येतो त्याला मी तर असो म्हणण्यात काही अर्थ नाही, येतोच आहेत. तर हा श्लोक या वाचनाची समाप्ती करायला चांगला आहे. आणि ह्याच्यातून या 13 श्लोक 3000 पैकी वाचणार किती, पण तुम्हाला एक झलक दाखवण्या इतके श्लोक आणि त्याचे मराठी हे वाचून दाखवलंय. ह्याच्यातनं तुम्हाला की बाबा मन कृष्णाने भरतं म्हणजे काय होतं. आणि मी काय कोणी योगी नव्हे, मी काय असा पारंपरिक भक्त नव्हे, मी काय फार पूजा अर्चा करत नाही, आणि तरी 10 वर्ष मला हे असं का व्हावं, वेळ लागल्यासारखं एखाद्या गोष्टीचं असं झालं. आणखीन ते अजून जात नाहीये, किती वर्ष चालेल ते त्याच्याच हातात आहे.
एवढं सांगून मी आता इथे थांबतो आणि लेट्स हिअर द ऑडियन्स. धन्यवाद काका. म्हणजे तुम्ही म्हणालात मी एवढी पूजा अर्चा करत नाही किंवा असं भक्ती, पण या सगळ्या भक्ती मार्गातून किंवा भक्ती मार्गांवर 2-2, 4-4 तास सुद्धा लेक्चर ऐकून किंवा वर्षानुवर्ष पूजा करून जे फळ प्राप्त व्हायचं म्हणजे मन कृष्णाने भरून जायचं, ते तो या सगळ्या वाचनातून आम्हाला आला. आणि दुसरं म्हणजे मला म्हणजे आम्हाला संस्कृतचं तसं काही ज्ञान नाही, पण तुम्ही ज्या प्रकारे ते वाचलत त्याप्रमाणे ते पूर्ण भावार्थ पूर्ण आम्हाला पोचला आमच्यापर्यंत. आणि सुरुवातीच्याच 2-3 श्लोकामध्ये तुम्ही म्हटलं होतं की बाहेर कुठलाही ऋतू असू देत, ग्रीष्म असू देत, शिशिर असू देत, माझ्या मनामध्ये कायम वसंत आहे, कारण तो तुझ्या स्पर्शाने आहे. तुझ्या त्यामुळे एवढा सुंदर अनुभव मला तर असा बळेचवा डोळ्यातून पाणी आलं वाचताना. तर हा भक्तिमय आणि कृष्णमय अनुभव दिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. तुमच्यामुळे आम्हाला तिथपर्यंत पोचता आलं आज. धन्यवाद. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. थँक्यू. आता मी स्टाफ शेअर करतो. हो हो. हं. आणि जर कुणाला काही आपण 2 मिनिटं घेऊयात. सगळेजण रिॲक्शन्स देत होते. काका खूप अगदी तल्लीनतेने ऐकत होते आणि चॅटमध्ये पण लोकांनी लिहिलंय. तुमच्यातच आज कृष्ण भेटला असं पूनम वच्छतान यांनी लिहिलंय. अजून जर कुणाला काही कॉमेंट करायचं असेल किंवा बोलायचं असेल तर 2 मिनिटं आपण. सोनाली, आय हो वुड लाईक यू टू टॉक. मला माहितीये तू पूर्ण कृष्णमय झालेली आहेस आता, हो, पण अगदी खरंय, खरंय. अगदी खरंय काका. इतक्या सुंदर होत्या प्रत्येक कविता आणि तुमच्या संस्कृत आणि मराठीमध्ये तुम्ही म्हटला तसा थोडासा भाव वेगळा असल्यामुळे असं वाटत होतं 2-2 कविता वेगवेगळ्या समोर येत आहेत. तर इतका म्हणजे आनंद होत होता. भागवतामधला असा बराचसा भाग डोळ्यासमोरून जात होता आणि तुम्ही म्हटलं की असं वेळ किती दिवस अजून चालू राहील. म्हटलं आम्हालाही आशीर्वाद द्या की असं वेळ आम्हाला थोडं तरी मिळव. कारण आम्ही इतका खरंय. प्रयत्न करतो तरीही तेवढं कृष्णमय अजून होता येत नाही. तर ते बघून इतकं खूपच, खूपच सुंदर होत्या. प्रत्येक कवितेला आम्ही आपले रिएक्शन पाठवत होतो, पण म्हटलं त्याच्यानी एवढं व्यक्त होता येत नव्हतं, की म्हणजे शब्दाबाहेर आहे, की काय वाटलं आज ऐकून ते. खूप खूप धन्यवाद. अ, खूपच सुंदर होत्या कविता सगळ्या. थँक्यू सोनाली. अंजली ताई आणि मग नंतर पूनम ताई. नाही, पूनम. हा, बरोबर. हा, माझं म्हणणं एवढंच आहे की अप्रतिम 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे संस्कृत वाचताना ते तुम्ही संधी सोडून वाचलं म्हणून त्याचा अर्थ आपोआप कळला. एक. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही म्हणत असाल की तुमच्यामध्ये भक्ती हा भाव नाहीये किंवा तुम्ही खूप मोठे भक्त आहात अशातला भाग नाहीये, पण तुमच्याकडे प्रतिभा आहे. जी प्रतिभा तुम्ही तुमच्या काव्यातनं व्यक्त केली त्यातनं तुमचा भाव दिसतो. सो एवढेच माझे अभिप्राय आहेत त्याबद्दल. आणि खूप छान वाटलं ऐकून. संस्कृत भाषेमध्ये ऐकायला खूपच छान वाटलं. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. हे भक्तिमय अनुभव आपल्याला मिळू शकला या खरंय. प्रतिभेमुळे, या भक्तीमुळे, एकरूपतेमुळे. त्यामुळे खरंच खूप छान आहे. संस्कृत बद्दल मला एक एक मिनिटात सांगतो मी, की मी जेव्हा 11वीत होतो पुण्याला, तर त्यावेळेला मॅट्रिकची परीक्षा 11वी इयत्तेनंतर असायची. तर त्या मॅट्रिकच्या परीक्षेत संस्कृतमध्ये ज्याला सर्वात अधिक महाराष्ट्रात गुण मिळायचे त्याला एक जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलरशिप म्हणून मिळत असे. आणि ती 1856 पासून चालू झालेली होती आणि त्याला खूप मोठं नाव होतं त्या काळात. तर माझ्याकडनं तयारी करून घ्यायला म्हणून आम्हाला एक शिक्षक होते भिडे म्हणून. तर दर आठवड्याला शनिवार रविवारी मी त्यांच्या घरी जायचो. तर ते अ, तयारी करून म्हणजे काय घ्यायचे की अ, एक तर असं होतं की शनिवारी जे शिकवलं त्याबद्दल एक प्रश्न जरी विचारलेलं त्याचं उत्तर चुकलं तर पुन्हा त्यांच्या घरी जायचं नाही. हा एक नियम होता. आणि 5 मिनिटापेक्षा जास्त उशीर झाला तर जायचंच नाही. पुन्हा कधी. तर पहिल्या दिवशी 12 विद्यार्थी होते घरी जाणारे त्यांच्या. शाळेच्या वर्गातले वेगळे. त्यांच्या घरी या तयारीसाठी 12 पैकी
2 आठवड्यात फक्त मी आणखीन एक दुसरा विद्यार्थी एवढे 2 टिकलो. मग पुढे त्यांनी काय केलं, की परीक्षेत असा एक प्रश्न असायचा, की मराठी एक उतारा द्यायचे आणि त्याचा संस्कृत अनुवाद करा. तर महाराष्ट्रात अख्ख्या तुमचा पेपर दिसणार कसा चमकून? तर त्यांनी काय आम्हाला शिकवलं, की नुसतं संस्कृतमध्ये अनुवाद करायचा नाही, तो श्लोकात करायचा. आता परीक्षेचे 3 तास, त्याच्यात त्या एका प्रश्नाला तुम्हाला वेळ किती? त्याच्यात तुम्ही श्लोक करत बसून ते बसलं तर दर शनिवारी एक उतारा, रविवारी एक उतारा करा श्लोकात. आणि मग ते श्लोकाच्याही चुका सुधारायचे, आणखीन व्याकरणाच्या आमच्या चुका पण सुधारायच्या. त्यामुळे असं ते प्रोड्युसिंग व्हर्सेस अंडर प्रेशर ऑफ टाइम असं झालं. आणि मग मॅट्रिकच्या 19 मला ती मिळाली शिष्यवृत्ती. पण त्या एका विषयासाठी मी 90% सगळा माझा वेळ आणि एनर्जी त्याच्यात गेली. मग पुढे संस्कृतच मी कॉलेजमध्ये विषय घेतला. त्यामुळे ते सगळं उपयोगी आलं. काका, तुम्ही हे इतक्या साधेपणाने सांगताय. जगन्नाथ शंकर शेठ स्कॉलरशिप मिळणं इज नॉट अ जोक. आणि तुम्ही त्यासाठी ही तयारी केली म्हणून तुम्हाला इतक्या सहजरित्या हे श्लोक सुचतायत आणि म्हणतायत. यू वर ट्रेन्ड इन दॅट. सो दॅट्स अ रिअली वंडरफुल स्टोरी. पूनम ताई. हो. नमस्कार काका. म्हणजे मी काय बोलू हेच मला कळत नाहीये. कितीदा ऐकताना डोळ्यातून पाणी आलं. संस्कृतची गोडी आता आता खूपच वाढली योगाभ्यासात असल्यामुळे, आणि आईने सवय लावली कारण आई पुण्याची होती आणि तिने आम्हाला शाळेत पण संस्कृत होतं. आणि आज तुम्ही भेटले आणि असं झालं होतं की कृष्ण कोणाला कुठे कुठे दिसू शकतो, कोणाकोणाची कल्पना कुठपर्यंत पोहोचू शकते. म्हणजे डोकंच असं सुन्न होतं ना, की जसं काय कृष्णच बोलतोय असं मला तुमच्यात पाहून वाटलं. आणि नंतर मी विचार केला, नावही माधव आहे. आणि त्यानंतर मी विचार हा करतच होते आणि तुम्ही सांगितलं की 5-6 पिढ्यांपासून कृष्णाचीच नावं आहेत. तुमच्या वडिलांचं नाव पण मुरलीधर आहे. मग नक्कीच ही कृष्ण कृपा असणार आहे. सर, तुम्हाला नमन आणि तुमचा आशीर्वाद द्या आम्हाला, की आम्ही आयुष्यात थोडंफार तरी काहीतरी करू शकू. त्या पिढ्या आमच्या मजेदार नावं कशी आहेत? माधव मुरलीधर देशपांडे, मुरलीधर वासुदेव देशपांडे, वासुदेव रामचंद्र देशपांडे, रामचंद्र सखाराम देशपांडे आणि सखाराम कृष्ण देशपांडे. तिथपर्यंत. आणि इंटरेस्टिंग ते पहिलं नाव जे आहे ते तर कृष्ण म्हणूनच नाव आहे त्यांचं. कृष्णराव काहीतरी होतं त्यांचं नाव. आणि माधव काकांची बहीण डॉक्टर माणिक ठाकर इथे आपल्यात उपस्थित. तर तुम्ही 2 शब्द बोलाव्यात. आणि अजित नातू, तुम्ही लिहिलेली आहे कमेंट, पण अजित दादा तुम्हाला तुम्ही बोललं तर जास्ती आवडेल. आमच्या मी बोलू का? हो हो, बोला. आमच्या घरात माधव म्हणतोय तसं कृष्णाचे सगळी नावं आहेत. तसं माझं आताचं प्रचलित नाव माणिक असलं तरी आमच्या आजीने वडिलांचं नाव मुरलीधर होतं म्हणून कृष्णाची गाय नंदिनी म्हणून माझं पाळण्यातलं नाव नंदिनी ठेवलेलं होतं. की आणि काव्य रचना करण्याची परंपरा आमच्या आजीपर्यंत जाते. कारण की माझ्या वडिलांची आई पण मराठीमध्ये गाणी काही काही करायची आणि एका वहीमध्ये तिची गाणी आईने आमच्या लिहून ठेवली होती. तर आता त्यातली बाकीचं काही आठवत नाही, पण तिनं गंगेवरती एक गाणं लिहिलं होतं आणि त्याचं गंगे तुझ्या तीराशी मन हे निवांत होई असं त्याचं पहिली ओळ होती. त्यामुळे काही ना काहीतरी रचना आणि आमच्या आजोबा करण्याची पद्धत होती. आणि आमच्या आजोबांनी सुद्धा एक मराठीमध्ये नाटक लिहिलेलं होतं, ज्याची हस्तलिखित प्रत माधवनी नुकतीच आता पुण्याला माझ्याकडे पाठवली आहे हे करण्यासाठी म्हणून. आणि सगळे श्लोक तरी त्यांनी लिहिलेले एकदम उत्तम आणि पांडित्यपूर्ण पण आहेत, ललित पण आहेत. आणि काही काही श्लोकामध्ये जेव्हा तो म्हणतो की पर्णे पर्णे, म्हणजे प्रत्येक पानावरती त्याचं पद, कृष्णाचं पद दिसतं किंवा यमुनेच्या लाटांवरती त्याचा नाच दिसतो. तर म्हणजे संस्कृतची असल्यामुळे असेल कदाचित माझं मन एकदम पुरुष सूक्ताकडे गेलं की सहस्राक्षा सहस्रपाद, म्हणजे तो कृष्णाचं जर विराट स्वरूप आपण गृहीत धरलं तर त्याला हजारो
नेत्र, हजारो पाद, हजारो शिर असं असल्यामुळे त्याला प्रत्येक पानावरती, वृंदावनातल्या प्रत्येक पानावरती त्याचं पदचिन्ह उमटलं तर काही नवल नाही. असं म्हणजे माझ्या मनाने त्याचा संबंध तिकडे लावला. मला बोलायला दिलं त्याबद्दल धन्यवाद. खूप छान. म्हणजे बरोबर आहे ते पुरुष सूक्तातलं तुम्ही म्हटलात ते सहस्त्रपाद आणि ते आणि सगळ्या रूपांमध्ये कृष्ण. तेच म्हणजे ऍक्च्युअल प्रॅक्टिकल अनुभव आजच्या ह्याच्यामध्ये खूप आला त्याच्यामध्ये. अजित दादा तुम्ही बोलताय? हा बोलतो. ऐकू येतंय? हो येत. नाही म्हणजे माधव काकांना मी प्रत्यक्ष भेटलोय. मी आणि माझी बायको माधुरी त्यांच्या घरी पण गेलेलो. आणि मला तरी ते ऋषितुल्य वाटले. तेवढा माझा रिस्पेक्ट त्यांच्याबद्दल खूपच आहे. आणि दुसरं म्हणजे मी ते म्हणाले तसं SSC ला मी संस्कृत घेतलेलं स्कोरिंग करण्यासाठी आणि त्याचा फायदा पण झाला. पण ते सांगतोय का कारण त्याच्यामुळे मला माहिती आहे फर्स्ट हँड की संस्कृत मला तरी असं खूप एकदम इझी गेलेलं नव्हती. इट्स नॉट समथिंग दॅट इझी अनलेस यू रिअली पे अटेन्शन. त्यामुळे मी त्यांचं जे काव्य आणि त्यांचं जे संस्कृत लिखाण त्यांनी जे केलं आहे आय ऍक्च्युली आय एम एबल टू अप्रिशिएट दॅट. दॅट्स द ओनली रिझन. आणि मी पण मराठीत कविता करतो पण इट्स नॉट इझी कविता करणं आणि त्याच्यात संस्कृत मध्ये करणं. सो माधव काका म्हणजे तुम्हाला इथूनच सप्रेम नमस्कार. थँक्यू. म्हणजे परत या आमच्या घरी. हो नक्की नक्की येतो. ओके बाय. खूप खूप छान काका. आपण आजचं सत्र इथेच थांबवूयात आणि हे माधव कण तुमच्या याचं जे नाव आहे ते आम्हाला असंच दर काही महिन्यांनी आपण थोडंसं ऐकूयात आणि तुम्ही आमच्याबरोबर शेअर करा कारण खूप सुंदर कार्यक्रम झाला. आणि आपलं हा सेशन संपायच्या आधी पुढच्या आठवड्यात आपल्या ह्या प्लॅटफॉर्मवर माधुरी बापट येणार आहेत आणि त्या बोलणार आहेत अध्यात्म आणि रांगोळी याबद्दल. तर ते एक खूप इंटरेस्टिंग सेशन असणार आहे. तर आपण परत भेटूयात पुढच्या रविवारी. धन्यवाद. सायली रेकॉर्ड